ते माझ्या पाठीमागे असल्यामुळे मी पुढे आले. जेव्हापासून मी इथे जॉईन झालो कंपनीमध्ये तेव्हापासून आमचा संबंध राहिला. आणि सुरुवातीला ते वेगळ्या कॉलेजात राहत होते, मी वेगळ्या गल्लीत राहत होतो. नंतर जेव्हा स्वतःचं घर घेतलं त्यांनी मग त्यांच्याजवळच मी राहायला गेलो. आणि नंतर तुझा पत्ता सांगितला तुम्हाला सुरुवातीच्या पत्ता बरोबर. तर आता सध्याचा पत्ता सोबतच आहे. सोबत म्हणजे या दृष्टीने ते पण आरोग्याचं काम करतात, मी पण आरोग्याचं काम करतो. फरक थोडंसं आहे की काहीतरी ते त्याच्यासोबत काहीतरी हेल्मेट लावून देतात, मी फक्त सरळ सरळ देतो. तर ज्याला जे आवडत त्यांनी घ्यावं. आता त्यांना मी म्हणणार नाही माझ्याकडे तुम्ही जॉईन व्हावं, कारण ते अगोदर ते जॉईन आहे आरोग्य क्षेत्रामध्ये. तुम्हाला मी आवडत असेल तर माझ्याकडे या, त्यावरच त्यांच्याकडे जा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो, कारण त्यांना पुढच्या आयुष्यासाठी आपल्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि सगळ्यांना द्यायच्या आहेत. सगळ्यांची शुभेच्छा तोपर्यंत मी पाठवतो त्यांच्याकडे बाकीचे. गुरुवारी श्री रघुनाथजी शिंगारे सर यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. सेवानिवृत्ती म्हणजे आज आपण सर्वांच्या साक्षीने त्यांना निरोप देत आहोत. त्यांच्या कार्यामधून एक सन्मान, एक कृतज्ञता सोहळा म्हणून आपण या ठिकाणी करत आहोत. या कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती आहे असे असणारे ज्यांनी नियोजन केलं असे याच्यामध्ये आदरणीय पाठक सर असतील, त्याचबरोबर मेंटेनन्सचे आमचे बिशन सर असतील, नार्वे साहेब असतील, किसान सर असतील, आदी करून सर्व अधिकारी वर्ग, माझे बसलेले सर्व समोर गुरुजन वर्ग आणि सहकारी. आतापर्यंत अनेक प्रकारचे निरोप त्यांनी घेतले असेल किंवा निरोप पाहिले असतील. शालेय शिक्षणामध्ये जर पाहिलं तर 10th 12वीला निरोप घ्यावा लागतो, नोकरी बदलल्यानंतर निरोप घ्यावा लागतो, ट्रान्सफर झाल्यावर निरोप घ्यावा लागतो. काय बोलावं हे सुचत नाही, तरी सुद्धा एक बोलण्याचा प्रयत्न करेल. अनुभव अतिशय अनुभव त्यांच्या सोबत काम करताना आले. किती अनुभव सांगावे. एक वेळेस असा प्रसंग आला, टीबीएल मध्ये लोकल कपलिंग किती वेळेस मी बदलली, परंतु ती तुटाच लागली. मग सरकार गेलो, सर काय करावं बाबा सांगा ते. सर म्हणे थांब. तर ज्यावेळेस मशीनवर आले तशीच कपलिंग घेऊन रूम मध्ये गेलो आणि त्या लोकांकडून स्लीव बनवली, अजून पण तुटली. सर सहज कायदन करायचे. आम्हाला त्यांनी कसं शिकवलं, अर्भकाची साठी पण ते हाती धरिली पाठी, किंवा बालकाच्या चाली माता जाणून पाऊल खाली, किंवा तुका म्हणे वस्त धेनु वच्चे चित्ती तैसे मद नीती सांभाळे. तिन्हीच्या अर्थ सांगेल. अर्भक म्हणजे शिशुबाळ किंवा विद्यार्थी, पण ते म्हणजे शिक्षक. शिक्षक कसा बाळाला शिकवतो तशाप्रमाणे आम्हाला त्यांनी शिकवलं. त्याच्यानंतर जशी आई बाळाला चालवायला शिकवताना पाऊल आईच्या प्रमाणे न टाकता बाळाच्या प्रमाणे टाकती. बालकाच्या चाली माता जाणून पाऊल झाली. त्याच्यानंतर तुकोबाराय सांगतात की जशी गाय वासराला सांभाळती तसं आम्ही ठिकाणी थांबेल. श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवत होते. जोशी सरांनी चर्चा केली याच्याविषयी. एक श्लोक होता, ब्राह्मण क्षत्रिय विषम शूद्रांते परंतप कर्मण्ये प्रविभक्तानि स्वभाव प्रभव वैकुणी. पहिल्या शब्दाला ब्राह्मण शब्द आला, पुढची शब्द उदाहरणाला हे नाही. ब्राह्मण शब्द एका विद्यार्थ्याला उच्चारण करता येत नव्हता. मग त्या गुरुजीने त्याला कसं शिकवलं, आणि विद्यार्थी म्हणतो गुरुजी मला हा शब्द उच्चारण करता येत नाही. या ठिकाणी आदरणीय दाखवायचा सुद्धा उपस्थित आहे. त्या विद्यार्थ्याला ब्राह्मण हा शब्द उच्चारण करता येत नव्हता. तर गुरुजीला विद्यार्थी म्हणतो, गुरुजी हा शब्द माझ्याकडून उच्चारण होत नाही, किती वेळेस प्रयत्न करून सुद्धा. त्याच्यामुळे तुम्ही काय करा, पुढचा श्लोक घ्या. नाही म्हणे, ज्या वेळेस जर तुला माझ्याकडून ब्राह्मण हा शब्द जर उच्चारण करून घेता येत नसेल तर गुरुजी या नावाला मी अपात्र ठरेल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला शिकवलं
की बाबा तुझ्या घरी काय काय आहे. त्यांनी सांगितले सर्व प्राण्यांचे नाव सांगितले. त्याच्यामध्ये त्यांनी घोडा सांगितलं. घोड्याला चना काय खातो तू चना सांगितलं. चना कशामध्ये खातो तर तोबरा हे साधन करत आहे. ते म्हणजे तुला तोबरा म्हणता येतं. म्हणजे हो गुरुजी मला तोबरा म्हणता येतं. त्यावेळेस ते म्हणे की तू पाठीमागा असं म्हण माझ्या तो ब्राह्मण असं म्हणता म्हणता तो ब्राह्मण म्हणू लागला. सहज बोलणे ही तर उपदेश आणि करुणी सायास शिकविली. इतकं सहज इतकं सोपं करून त्यांनी आम्हाला शिकवलं. पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. या पंढरीच्या परमात्म्याने त्यांना उदंडास आयुष्य प्रदान करो. त्यांच्या जीवनामध्ये निरोगी आनंद आणि आनंद दरवळत राहो अशी माझ्या अखिल कोटी ब्रह्मांड पंढरची परमात्म्याच्या या ठिकाणी प्रार्थना करेल आणि 2 शब्द या ठिकाणी थांबेल. नमस्कार. समारंभ आहे तो आपण या ठिकाणी साजरा करतोय. तसं पर्यावरणाचे झाडं आपल्याला कंटिन्यू देणारे फळं असतील, सावली असतील आणि जे काही ऑक्सिजन आपल्याला मिळतं तसंच मामाने सुद्धा आपल्याला मागच्या 41 वर्षामध्ये त्यांच्या मेहनतीने असेल, अनुभवाने असेल आणि कष्टाने असेल जी काही शिकवण दिली या सगळ्या शिकवणीच्या जोरावर आपण पुढे काम करत राहू. त्यांनी घेतलेला जो आरोग्याचा वसा असेल तोही आपण अविरत कार्यरत राहू. सर्व सकाळी मी त्यांचे स्टेटस बघितले. त्यांनी झाडं म्हणजे आज पर्यावरण त्यांची काही जे वृक्षारोपण आपली कंपनी साजरं झालं त्यामध्ये हे जो उम्र भर मेहनत करते हैं उनकी कहानी विदाई नहीं वो विरासत में लिखी जाती है. धन्यवाद. नमस्कार. सतीश कासर. आज ह्या जगप्रसिद्ध एनआरबी कंपनीमध्ये सगळ्या महानुभावासमोर 2 शब्द बोलण्याचं जे मला सौभाग्य मिळालं त्याबद्दल कंपनीचे प्रशासन आणि सगळ्यांचे धन्यवाद. तर आज आपल्याला ह्या जागतिक पर्यावरण दिन सर्वता जसं म्हणले आणि माननीय आमचे गुरुवारी शिंगारे सर आज याचा शेंगावचा कार्यक्रम एक असा क्षण ज्याला आपण दिवस आणि रात्र किंवा संधी तर असा सुखा काही लॉ आहे काही कायदे आहेत की तुम्हाला त्याच्यावर काम करता येत नाही. असो आज मला यासाठी बोलवलं गेलं किंवा आजचा विषय आता प्रत्येक वेळेस मी ज्या वेळेस कुठं सेमिनारला आणि स्पीचला जातो तिथं हार्ट विषयी, लंग्स विषयी वेगवेगळ्या याच्यावर बोलायला सांगितलं जातं तर त्यांची रिक्वायर्ड असते. पण आज इथं आपण कामगार सगळे बांधव आहोत आणि मला एक 5-7 मिनिटाचा 10 मिनिटाचा टाइम दिलाय सरांनी. तर कामगार आपण असताना आपण काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे किंवा कामगारासमोर पहिल्या समस्या काय. तर सर आता एक सर म्हणले की झुरिया काय से आती है, शरीर झिजतं त्याच वेळेस झुरिया आहे. आपण एवढ्या मोठ्या कंपनीची सेवा देतो, सगळे याचे टर्म कंडिशन पाळून आपल्याला सेवा द्यावी लागते. मग हे देताना काम करताना 8 तास 12 तास काही महानुभाव असे आहेत की त्यांना काही गोष्टीमुळे डबल ड्युटी करावं लागतं. म्हणजे शरीरातला थकवा ही येणं कंपल्सेशन आहे, जरुरीच आहे, ती येणारच. तर तो थकवा कसा दूर करावा, ऍट अ टाइम फिजिकली फिटनेस कसा असावं. कंपनीचे 8 तास 10 तास जे आपले कामाचे तास आहेत एवढीच एनर्जी ड्युटी सुटल्यावर घरी जाताना सुद्धा असावी. तर याचे काही गमक आहेत, त्याच्या काही टिप्स आहेत. आम्हाला जे काही शिकवलेलं आहे. आणि एक वेळेस एक प्रसंग सांगतो. एक वेळेस आपल्याकडे ऑडिट होतं. ऑडिटर जेव्हा आपल्या आतमध्ये येतात तर मामा तेव्हा युनिफॉर्म मध्ये होते, ते 100 टन जवळ उभे होते समजा. तर ते आपल्या आजूबाजूला ऑफिसर पण होते काही. पण जेव्हा ऑडिटर आले पहिले तर ते मामाला जाऊन हातात सेकंड दिला. म्हणजे त्यांना वाटतं हे कोणतं तरी मोठा अधिकारी समोरचे घायल झाले, सगळे लोक बघायला लागले. आम्ही जाऊन दुरून बघितलं मामा ते तुम्हाला जीएम समजलं म्हणजे मामाची एक पर्सनॅलिटी अशी आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याबद्दल काही चिंता करायचं कामच नाही आणि आपण त्यांच्या सोबत आहेच हमेशा. त्यांनी हसत राहा असंच. त्याच्यामुळे मी 2 शब्द आपले त्यासाठी बोललो. सगळ्यांना धन्यवाद. हो सकाळपासून माझ्या 2-3दा भेट झाली. आज
फार उत्साही होते. त्याला वाटतं का आता उत्साही काय आली काढतो उत्साह आहे तर ते जल्द त्यांचे बघितलं सगळ्या आला त्यांच्यामध्ये पहिले भेटवलं काळ मारलं की मला पहिले तसं म्हणतात मेंटेनन्स त्यांना प्रश्न विचारत असतो किती मशीन बनवते का मेंटेनन्स त्याला घरात ते काही नाही काही प्रॉब्लेम असेल हा विनोदाचा भाग जर सोडला तर जवळपास 40 वर्ष सेवा करणं कोणत्याही संस्थेमध्ये एवढं सोपं नाही आणि मेंटेनन्स विभाग ज्याच्यामध्ये तुम्हाला घरी जायची गॅरंटी नसते. प्रोडक्शनमध्ये कसं आहे की तुमचं प्रोडक्शन झालं टार्गेट झालं कधी मेंटेनन्समध्ये त्यांना कधी 24 तास कधी 14 तास काम करावं लागतं कारण की कंपनीचा त्याचा प्रश्न असतो ऑपरेशनचा प्रश्न असतो. मशीन बंद झालं त्यांना घरी जातं अशा परिस्थितीत त्यांनी काम केलं. ज्या परिस्थितीमध्ये जालन्यासारख्या छोट्याशा होते काळी 81-82 ज्या काळापासून आजपर्यंत त्यांनी ज्या पद्धतीने त्यांनी इथं आपले काम केलं होऊ शकतं त्या सायकलवर पण आले 60 वर्ष काळात तर ती परिस्थिती होती. इथं वाहनं नसायचे कॅन्टीन नसायची कारण त्यातनं आम्ही पण गेलो होतो. आम्ही पण ज्या शिकताना तर कॅन्टीन पण नसायची डब्बा नाही आणला तर म्हणजे काही मिळत होतं तसं काय थोडंसं एक काळ पण त्यातनं काढलं एवढंसं कसं त्यांनी स्वतःचं पण प्रगती केली स्वतःची मुलांची शिक्षण केलं आणि आज या इथपर्यंत त्यांनी आपला प्रवास चांगला केला. मधल्या काळात त्यांचं फॅमिलीमध्ये एक झाली दुर्घटना झाली त्याच्यामुळे ते थोडं प्रकारात डिस्टर्ब होते तर त्यांना सावध परत मुलांना वयचं शिकवून त्यांचा आणलं आणि त्यांची जर म्हणजे आता मी या गोष्टी बोलायला पाहिजे त्यांची या सगळ्या जेव्हा फाईल चेक केली आम्ही सोबतच होतो फाईलमध्ये मला त्याचे फक्त अपार्टमेंट दिसलेच होतं आणि असेच नमशीट बाकी काही दिसेल एकदम मोठे पाहिजे. मला सांगायचं होतं की एवढा वर्ष 40 वर्ष काम करत असताना कोणत्याही प्रकारची चूक नाही झाली कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे शिस्तभंग झाली नाही. हा फार मोठा एक त्यांचा जमेची बाजू कारण की आपण घरात बघतो की इतकं वर्ष काम करत असताना काही कधी कधी प्रसंग येतात कधी कधी भांडणं होतात पण कधीच झालं नाही तर असंच मग सकाळी आले की आमच्या दोघांची भेट होता आणि दोघांना एकमेकांची बोलणं आलं म्हणजे ते कामात असले तरी तुम्ही नाश्ते करून आम्ही पुढे जातो ते एक आम्ही आता त्यापासून मिस करेल आणि नेहमीप्रमाणे ते आपण सांगेल की बाबा तुम्ही जरी शेवटी तुमच्या समजा नाही आपली समजून झाली परंतु मी तुम्हाला नेहमी सगळ्यांना सांगतो की जे काय तुम्ही आता आजपर्यंत जशी काळजी घेतली तशीच काळजी करून घ्या कारण की आपल्याकडे लोक रिटायर्ड झालं काही त्याचे 2-3 महिन्यापर्यंत प्रसंगी आपल्या लोकांना त्रास झाला मेडिक क्लेम आहे तुम्हाला बेनिफिट टाकतो तुम्ही सगळ्यांना अजूनपर्यंत सांगितलं किंवा आपले मेडिक क्लेम वगैरे रिटायरनंतर पण चालू राहतील तुमच्या जे काही फॅसिलिटी तुम्ही जास्तीत जास्त कसं तुमच्याकडे राहतील त्याचा तुम्ही विचार करा आणि स्वतःला काही सामाजिक काम बांधून घ्या. 8 तास 15 तास आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपल्याला जाणवत नाही आपलं एकटं करतो पण जेव्हा आपण घरामध्ये एकटं बसू तेव्हा आपलं प्रोफेशन जाणवत होतं. तसे मला म्हटले की बाबा मी काही त्यांचं एक काही त्यांचं बिझनेस आहे ते करणार आहे जरी असलं तरी 8 तास कंप्लीट काम करणार 8 ते 10 तास आणि बिझनेसमध्ये एखादा तास काम करू मग मी सगळ्याला सांगतो तुम्ही एखादं सोशल NGOला वगैरे कुठे जॉईन करा आणि आपला जास्तीत जास्त टाईमपास कसा होईल एखाद्या मंदिरात जावं लागतं भजनं करा परंतु आपल्याला एंगेज करा तरच ते आपलं पुढचं आयुष्य आपलं चांगलं द्यायचं तर काय होईल येणाऱ्या आयुष्यामध्ये आपल्याला कुटुंब म्हणा किंवा आपल्या एक प्रॉब्लेम नाही येणार नाही याची काळजी घ्या. आता डॉक्टर साहेबांनी चांगलं माहिती दिली आमचे 2 दिवस त्याच्यावर बोलणं झालं त्यांच्याबद्दल पण आता आपण त्यांना जास्त वेळ देऊ शकतो कारण की हा प्रसंग वेगळा आहे. एका दिवसावर तुम्हाला बोलून तुमचं एका दिवशी आम्ही इथं भाषण करून किंवा तुमची जी काय तुम्ही माहिती देऊ शकता आमच्या कामगारांना आणि स्टाफ आपण नक्की काय करू जास्ती वेळ घेता मी परत तुम्हाला एकदा पुढच्या आयुष्याची शुभेच्छा देतो. येणार व्यवस्थापन येणार मी कुटुंब आणि सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. त्यांना कधी तयार असायचे आणि त्यांच्यामध्ये एक जिद्द होती एक मेहनत होती काम करण्याची की ते प्रेरणा घेऊन आम्ही कधी ते म्हणजे काम 2 प्रकारे करता येतं. एक म्हणजे सहज करता येतं आणि दुसरं म्हणजे मन लावून केलं काम मन लावून केलं तर आपल्याला काही टेन्शन वगैरे येत नाही. त्यांच्यामध्ये ती प्रेरणा होती ती आम्ही ती घेतली आणि असंच त्यांनी उत्कृष्ट असे भावी पिढी तयार केली. त्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आपला अमोल त्यांनी चांगलं आम्हाला प्रशिक्षणही दिलं. आम्हाला काही प्रॉब्लेम एकदा असं झालं की 100 टन हे मशीनचं डिकॉयलर आणि कॉयलर त्या मशीनच्या मोकळीच राहायच्या. मी परेशान झालो कारण मी त्यावेळेला म्हणजे ट्रेनिंगमध्ये असतो त्यावेळेला त्यांना सांगितलं ते फक्त अर्धा घंटा आले आणि प्लस सेट करून द्याला आम्हाला तो प्रॉब्लेम ओके झाला. म्हणजे अशी काही त्यांनी चांगले काम केलं आणि 41 वर्ष योगदान करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आणि त्यांनी चांगलं काम केलं.
स्वतःच्या प्रगतीबरोबर त्यांनी कंपनीला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं. त्यांनी अनेकांना पुढे जाण्याची प्रेरणा दिली, सहकार्य केले व मार्गदर्शन दिले. त्यांनी इतकी वर्ष काम केलं की आता कामच म्हणत असेल सर आता थोडा आराम द्या. विनोदाचा भाग सोडला तर काय केलं तर काय केलं तर थकवा येतो, पण मनापासून काम केलं तर समाधान मिळतं. आजचा सण थोडासा कठीण आहे कारण शिंगारे सर उद्यापासून आपल्यासोबत नसणार आहे. त्यानंतर त्यांना स्वतःसाठी, परिवारासाठी आणि त्यांच्या छंदासाठी त्यांना पूर्ण वेळ देता येणार आहे. म्हणून सरांसाठी आजचा निरोपाचा दिवस हा खऱ्या अर्थाने नवीन आनंददायी प्रवासाचा आरंभ आहे असे मला वाटते. शेवटी एवढेच म्हणेन, निरोप तुम्हाला देण्यासाठी शब्द काय तो बोलावा, हृदयात जपून ठेवू तुमच्या आठवणीचा ठेवा, हृदयात जपून ठेवू तुमच्या आठवणीचा ठेवावा. सर तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी आणि समाधानी जीवनासाठी मनपूर्वक सदिच्छा देतो आणि तुमच्या पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुढील आयुष्य सुखसमाधीची, शांततेची आणि आरोग्याची जाऊ, समाधानीची जाऊ ही ईश्वरसाठी प्रार्थना करतो.